आमच्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील देखील जोडले गेलेले आहेत। कृष्णात, तुम्ही सुद्धा त्याच ठिकाणी उपस्थित आहात ज्या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। सध्या काय घडामोडी घडतायत? सध्या प्रामुख्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। बैठकीमध्ये खास करून राज ठाकरे यांनी थेटपणे दोन्ही निवडणूक अधिकारी जे एस चोक्कलिंगम आहेत आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना थेटपणे आव्हान दिलेलं आहे आणि सांगितलेलं गेलेलं आहे की जर तुम्ही राजकीय पक्षांचं जोपर्यंत सहमती होत नाही, त्यांचे प्रश्न क्लिअर होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। निवडणुका हव्या तर पुढे टाकला, परंतु जो या मतदार याद्यामधला घोळ आहे तो पहिल्यांदा निस्तारा। कारण ज्या 2000 विधानसभा निवडणुकीच्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये प्रचंड घोळ झालेला आहे। अनेक मतदार जे आहेत ते दुबार नोंदणी झालेले आहेत, तिबार नोंदणी झालेली आहे। उदाहरणार्थ सहित त्यांनी पुराव्यासहित त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। जयंत पाटील यांनी काही पेपर्स देखील निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही या निवडणुका आयोगानं ज्या यादी स्वीकारली आहे ती आहे तशी कसं काय स्वीकारू शकता। जे याद्या आहेत त्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं आहे, त्यामधल्या याद्या जी दुबार नाव आहेत ती डिलीट करणं गरजेचं आहे। ते न करता तुम्ही आहे तशी यादी कशी काय स्वीकारू शकता। तर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की जे केंद्रीय निवडणूक आयोगानं जी विधानसभेची निवडणूक घेतली होती तीच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घेतलेली आहे। तर ती घेतली असेल तर तुम्ही ती यादी सदोष आहे ती दुरुस्त करा आणि त्यानंतर निवडणुका घ्या। परंतु यामध्ये दोन्ही निवडणूक अधिकारी हे निरुत्तर झालेलं पाहायला मिळत आहेत। त्यांनी कुठल्याही प्रकारचं थेटपणे आश्वासन दिलेलं नाही आणि राज ठाकरे यांचं थेट मत आहे की जोपर्यंत याद्यामधला घोळ स्पष्ट होत नाही, निस्तारत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि निवडणुका ह्या आम्ही लढवतो, तुम्ही लढवत नाही आहे। निवडणुका लढवण्याचं जे राजकीय पक्षांचं काम आहे, निवडणूक आम्ही लढवतो आहेत, तर निवडणूक यादीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये कोण मतदार आहेत, कुठं राहतो, त्याचं घर कुठं आहे याचं स्पष्टता येणं गरजेचं आहे। ती तुम्ही कुठलीही लपवा-चिपवी न करता, परंतु तुम्ही लपवा-चिपवी करत आहात केवळ सत्तेतल्या 3 पक्षांसाठी तुम्ही काम करताय का? निवडणूक आयोग हा सत्तेत सर्व राजकीय पक्षांसाठी काम करत असतो, सत्तेतल्या 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत असल्याचा थेटपणे आरोप हा राज ठाकरे यांनी लगावलेला आहे। आणि त्याचबरोबर जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी देखील पुराव्यासहित काही गोष्टी या समोर ठेवलेल्या आहेत, कशा प्रकारे दुबार मतदार नोंदणी झालेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी देखील त्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि एकमेकांवर चालढकल करण्याचं काम करू नका। तुम्ही आम्ही या शब्दाने उल्लेख केल्यानंतर आम्ही म्हणजे तुम्ही दोघंही तुम्ही आहात, एकमेकांवर ढकलण्याचं काम करू नका। काल जेव्हा आम्ही एस चोक्कलिंगम यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांनी तुमच्या अंगावर सर्व जबाबदारी ढकलली होती। आता तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, तुम्हा दोघांनाच या सर्व आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे सर्व तुम्हाला खोडून काढायचे आहेत। त्यामुळं आजच्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत त्याचबरोबर राज ठाकरे हे प्रचंड आक्रमक झालेलं पाहायला मिळाले। सर्व नेते वेगवेगळे प्रश्न विचारत असताना दोन्ही निवडणूक अधिकारी जे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आहेत आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आहेत हे निरुत्तर झालेलं पाहायला मिळत आहेत। बऱ्याच वेळा ते प्रश्नांची उत्तर देऊ पडत आहेत, परंतु अत्यंत तोकडी उत्तरं ही दिली जात आहेत, त्यामध्ये कुठलंही समाधान हे या नेत्यांचं होत नाही आहे। त्यामुळे हे नेते अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आणि येत्या काळामध्ये देखील जर तुम्ही निवडणुका घेणार असाल तर नक्कीच या संदर्भातली जी स्पष्टता आहे, राजकीय पक्षांना जी स्पष्टता येणं गरजेचं आहे, ती स्पष्टता आल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। कृष्णात, या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेलेला आहे, म्हणजेच मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्हीव्हीपॅटची। व्हीव्हीपॅटवर निवडणुका घ्या असं मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे, मात्र त्यावर आयोगाने असं उत्तर दिलंय की या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो। मग राज ठाकरे त्यावर म्हणालेले तर ठीक आहे, वेळ लागणार असेल तरीही चालेल, व्हीव्हीपॅटवर निवडणुका घ्या अथवा बॅलेट पेपरचा वापर करा। नक्कीच या संदर्भात काल देखील चर्चा झाली होती, काल देखील मागणी राज ठाकरे यांनी केली होती, परंतु प्रभाग रचना असल्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर करणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मग राज ठाकरेंनी देखील म्हटलं गेले होते की प्रभाग रचना कशासाठी पाडल्या गेल्या होत्या, प्रभाग रचनांची काय गरज होती की एका प्रभागातून एकच नगरसेवक, इतर एक मुंबईचा अपवाद सोडला तर एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असताना तुम्ही त्रिसदस्यीय प्रभाग रचना का करण्यात आली अशा प्रकारचा प्रश्न यावेळी विचारण्यात आला। त्यामुळे यामध्ये कुठेतरी राजकीय असल्याचं त्यावेळी देखील त्यांनी आरोप केला होता आणि व्हीव्हीपॅट का बसवले घेत नाहीत। जर तुम्ही 2022 पासूनची निवडणूक तयार करताय, 2026 आलेला आहे, 3-4 वर्ष झालेली आहेत आणि तरी देखील तुम्ही सांगताय की व्हीव्हीपॅट उपलब्ध नाही आहेत, अशा प्रकारे तुम्ही कारणे देऊ शकत नाही। जर पारदर्शकता आणायची असेल आणि मी किंवा मतदाराने केलेलं मतदान हे कुणाला जातंय हे समजण्यासाठी व्हीव्हीपॅटची अत्यंत आवश्यकता आहे अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे।
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा कृष्णात, यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड आपलं मत मांडतात, आपली भूमिका मांडतात आणि याच वेळी त्यांनी ठाण्यामधल्या प्रभाग रचनेवर भाष्य केलेलं आहे। एका पक्षानं आपल्याला हव्या तशा प्रभाग रचना घडवून आणल्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुठेतरी एका अप्रत्यक्षपणे त्यांनी शिंदेंवरच टोला लागवल्याचं दिसतंय। नक्कीच सत्ताधारी पक्षातल्या सर्वच नेत्यांच्याकडे त्यांचा बोट दाखवण्याचा प्रयत्न आहे। ठाणे असू दे, विविध मतदारसंघातली उदाहरणं दिली जात आहेत। बाळासाहेब थोरात हे आतापर्यंत जे प्रत्येक निवडणुकीमध्ये 80-90 हजार मताने निवडून येतात आणि आता इतक्या मतांनी कसा काय पराभूत होतात, अशा प्रकारचा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। ज्यावेळी सकाळी चॅनल्सवर सांगितलं जातं की एखादा उमेदवार आघाडीवर आहे, प्रचंड मताने हजारो मताने आघाडीवर आहे, नंतर त्याचा मात्र पराभव होतो, हे अशा प्रकारचं अनाकलनीय असल्याचं मत आहे। मतदान हे निवडणूक आयोग म्हणजे काय राजा हरिश्चंद्र नाही, अशा प्रकारचं मत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि जर पाहिलं गेलं तर बॅलेट पेपरला वेळ लागतोय असं निवडणूक आयोगाचं मत आहे आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत असं राज ठाकरे यांचं मत आहे। आणि निवडणूक आयोगाला दुसरं काही काम नाही, त्यामुळे तुम्ही या संदर्भातली जी पारदर्शकता येणं गरजेचं आहे। यामध्ये कुठलीही लपवाछपवी करू नका, त्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशा प्रकारचे एक मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। आणि या बैठकीच्या माध्यमातून एक ठोस निर्णय जो आहे तो विरोधकांना अपेक्षित आहे। आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याकडे खास करून राज ठाकरे बोलले की आम्ही विधानसभा निवडणुकीकडे आम्ही बेसावध होतो, त्यामुळे आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागले, परंतु यापुढे आम्ही अशा प्रकारे बेसावध राहणार नाही। आम्ही स्पष्टपणे निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो की यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता येणं गरजेचं आहे। राज ठाकरे प्रचंड आक्रमक यावेळी झालेलं पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर वॉर्ड रचना असू दे किंवा त्याचबरोबर मतदार यादीतले घोळ असू देत, या संदर्भात वारंवार पुरावे देऊन देखील निवडणूक आयोगाचं उत्तर येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका येत्या काळामध्ये काय राहणार आहे, ज्या शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत या शिष्टमंडळाच्या वतीनं, त्याचबरोबर काही प्रश्न काही इतर गोष्टी ज्या उपस्थित करण्यात आलेल्या आहेत त्याचं निराकरण केलं जातं का, त्याची अंमलबजावणी केली जाते का, हे पाहणं देखील गरजेचं आहे। पण निवडणूक आयोगाला सध्या तरी वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत, त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे आणि या संदर्भात राज ठाकरे हे प्रचंड आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळाले। कृष्णात, या बैठकीमध्ये एक नाव पुढे आलेलं आहे आणि ते म्हणजे देवांग दवे या व्यक्तीचं। हा व्यक्ती नेमका कोण आहे, या संदर्भात नेमकी काय चर्चा झालेली या बैठकीमध्ये? देवांग दवे यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्यांचा आरोप आहे खास करून शिष्टमंडळाचा की खास करून विजय वडेट्टीवार यांनी हे नाव समोर केलेलं आहे की हा राज्य निवडणूक आयोगाचं मीडियाचं काम बघतो, हा UBPचा कार्यकर्ता आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे आणि तो कसं काय या ठिकाणी माध्यम सल्लागाराचं काम पाहतोय, अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलेला आहे। कृष्णात, या बैठकीमध्ये खरं तर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। मुळात मुद्दा जो होता तो मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भातला। काही मतदार याद्यांमध्ये एकाच घरामध्ये 400 मतदार आहेत, तर कुठेतरी वयामध्ये तफावत दिसतेय। मग या सगळ्या मतदार याद्या आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याची शहानिशा करू, असं देखील राज ठाकरे यांचं म्हणणं आहे। नक्कीच या संदर्भात अधिक तपशीलवार सांगायचं झालं तर राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या राजकीय पक्ष लढवतात आणि राजकीय पक्षांचा थेटपणे मतदाराशी संबंध येतो। तुम्ही केवळ मतदार नोंदणी करता, परंतु ही मतदार नोंदणी झालेली जो मतदार आहे तो नेमका कुठला आहे, त्याचा पत्ता कुठला आहे, तो आतापर्यंत याच्या अगोदर कुठं राहत होता आणि नवीन या ठिकाणी आलेला आहे तर त्याचं अगोदरच्या ठिकाणाचं मतदार यादीतून नाव काढण्यात आलेलं आहे काय, ते डिलीट करण्यात आलेलं आहे काय, त्याचा पुरावा घेऊन त्यानंतर याची नवीन मतदार नोंदणी झालेली आहे का, अशा प्रकारचे स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे। तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला शहानिशा करू द्या, परंतु तुम्ही लपवाछपवी करत आहात, कारण तुम्ही मतदार याद्या दाखवत नाही आहेत, केवळ नावं दाखवत आहात, पत्ता दाखवत नाही, त्याचं घर कुठं आहे त्याचा संदर्भातला कुठंही तुम्ही उल्लेख करत नाही आहेत। त्यामुळं जे काय तुम्हाला मतदाराच्या संदर्भात नवीन नोंदणी केलेली आहे त्याचा पूर्ण पुरावा आणि तो याच्या अगोदर त्याचं मतदान होतं का किंवा 18 वर्ष असेल तर तो पहिल्यांदा मतदान करत आहे का, या संदर्भातली सर्व माहिती ही राजकीय पक्षांना हवी आहे, कारण तो त्यांचा अधिकार आहे। राज्य निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोग हा निवडणुका लढवत नाही, तो फक्त कंडक्ट करतो। निवडणूक आयोग हे केवळ
कंडक्ट करण्याचं काम करतं, मतदार निवडणुका घेण्याचं काम करतो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी देखील स्पष्टपणे मत मांडलं आहे की तुम्हाला जर अशा पद्धतीनं इलेक्शन घ्यायचे असेल तर त्या बंद करा आणि सिलेक्शन करा आणि मोकळे व्हा. म्हणजे कोणीच मतदार या निवडणुकीला सामोरं जाणं नाही. इलेक्शनपेक्षा सिलेक्शनवर भर असेल तर तुमचा याकडे अधिक पारदर्शक जर पाहायचं असेल तर या गोष्टी तुम्ही करू शकता. परंतु एक वेगळा मुद्दा जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केला की मतदार याद्या तुम्ही स्पष्टपणे वेबसाईटवर टाकल्या गेल्या पाहिजेत, त्याच्या पूर्ण त्याची माहिती टाकली गेली पाहिजे. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही शहानिशा करतो आणि जेव्हा आम्ही शहानिशा करून तो जर मतदार तिथला नसेल त्याचे आक्षेप आम्ही तुम्ही नोंदवलं तर ते तुम्ही डिलीट केले पाहिजेत. कारण राजकीय पक्षाकडून येणारे आक्षेप जर तुम्ही त्याचा क्रॉस चेक करा आणि त्यानंतर डिलीट करा. आमचं मान्य ते राज ठाकरेंचं हेच मत आहे की आमचं सगळंच मान्य करताय असं करू नका, किंवा आम्ही आक्षेप घेतोय तर त्याची तुम्ही क्रॉस चेक करा, त्यानंतर तपासणी करा आणि त्यानंतर डिलीट करा. अशा प्रकारचं एक त्यांचं मत असे आहे. कृष्णात, खरंच खरं अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आलेले आहेत आणि आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. तर राज ठाकरे यांनी खरं तर परखडपणे हे मत मांडलेलं आहे की निवडणूक आयोगाला केवळ निवडणूक घेण्याचंच काम आहे. मग जर बॅलेट पेपर किंवा व्हीव्हीपॅटमुळे उशीर होत असेल तरी चालणार आहे, पण निवडणुका घ्या. मात्र या सगळ्या प्रश्नांवर निवडणूक आयोग निरुत्तर दिसतंय. सगळ्याच प्रश्नावर निवडणूक अधिकारी हे निरुत्तर झालेले पाहायला मिळत आहेत. प्रामुख्यानं जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत, कारण निवडणूक आयोगाकडे अनेक प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. त्यांनी जे निवडणूक आयोगाकडून जे खुलासा येणं गरजेचं आहे ते कुठलाही खुलासा दिला जात नाही आहे. केवळ मोघम उत्तरं दिली जात आहेत या बैठकीमध्ये. त्यामुळंच हे विरोधक आणि हे शिष्टमंडळातले प्रतिनिधी हे अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कृष्णात, काही वेळापूर्वीच तुमच्याकडून एक अपडेट आलेली होती की प्रकाश आंबेडकर देखील त्या परिसरामध्ये आलेले आहेत. ते बैठकीला उपस्थित आहेत का? त्या संदर्भात काही माहिती आली आहे का? नाही, प्रकाश आंबेडकर या बैठकीसाठी उपस्थित झालेले नव्हते. ते आता बाहेर देखील पडलेले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले की मी त्या बैठकीसाठी आलो नव्हतो, दुसऱ्या कामासाठी आलो होतो. तर या संदर्भातले अनेक अपडेट्स सध्या समोर येऊ लागलेले आहेत. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. व्हीव्हीपॅटवर निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरेंकडून केली जाते. सोबतच व्हीव्हीपॅट नको तर बॅलेट पेपरवर या निवडणुका घ्या. मात्र जोवर या सगळ्याच मतदार याद्यांसंदर्भात स्पष्टता येत नाही तोवर या निवडणुका घेऊ नये असं स्पष्ट मत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेलं आहे. सोबतच अनेक नेत्यांकडून विविध मुद्दे मांडले गेलेले आहेत. मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे घोळ सुरू आहेत, कशा प्रकारे दुबार तिबार मतदान केलं जात आहे या संदर्भातले पुरावे देखील या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेले आहेत. राज ठाकरे हे आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसतात. निवडणुका घेणं एवढंच आयोगाला काम आहे ना, मग निवडणूक आयोगानं ते काम करावं आणि ज्या प्रकारे आम्ही मागण्या करतो त्याप्रमाणे या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी या सर्व नेत्यांकडून केली जाते. विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागलेले आहेत त्या निकालानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले होते. वेळोवेळी विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळावर लक्ष केंद्रित केलेलं होतं, अनेक पुरावे सादर केलेले होते आणि आता अखेर काल झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगासोबत ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे मागणी करण्यात आलेली आहे. जोवर सगळ्या पक्षांचं एकमत होत नाही, मतदार याद्यांमधील जे घोळ आहेत ते दूर होत नाहीत तोवर या निवडणुका घेऊ नये. निवडणूक आयोगानं जो कार्यक्रम आपला जाहीर केलेला आहे तो कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भूमिका मांडताना दिसत आहेत. सोबतच जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात हे देखील विविध मुद्दे मांडताना या ठिकाणी दिसत आहेत. एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना झाली असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा रोख नेमका कुठल्या पक्षाकडे आहे असं देखील सवाल विचारला जातोय. व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. निवडणूक आयोग का हे काही हरिश्चंद्र नाही अशी टीका देखील याच वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेली आहे. सत्तेतील केवळ 3 पक्षांसाठी आयोग नाही आहे तर आयोग हे संपूर्ण सगळ्याच पक्षांसाठी आहे असं देखील या बैठकीमध्ये या नेत्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात यांच्याकडे जाणार आहोत. कृष्णात, व्हीव्हीपॅटचा मुद्दा, बॅलेट पेपरचा मुद्दा, मतदार याद्यांमधील घोळ असे विविध मुद्दे सध्या मांडले जात आहेत. तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर विरोधकांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांच्या बाजूने कोण कोण आपली भूमिका मांडू शकते आणि भूमिका काय असू शकेल?
भूमिका हीच असणार आहे जी निवडणूक आयोगापुढे जे प्रश्न उपस्थित केले गेले त्यांच्याकडून काय काय मुद्द्यांवर खुलासा आला आणि याच्या पुढचं पाऊल हे शिष्टमंडळाचं आणि काय करून विरोधी पक्षांचं काय असणार आहे. त्यामुळं येत्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढं ही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला जाईल की निवडणूक आयोगासमोर आम्ही काय काय प्रश्न उपस्थित केले गेले आणि मतदार याद्यांचा घोळ कशा पद्धतीने सुरू आहे ते देखील उपस्थित केले गेले. खास करून सर्वच राजकीय पक्षांचं जे शिष्टमंडळामध्ये सामील असल्याचं मत आहे की तुम्ही जी यादी घेतलेली आहे त्यामध्ये अनेक दुरुस्त्या करणं गरजेचं आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या मध्ये ह्या ज्या याद्या आलेल्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये अनेक दुबार मतदार नोंदणी झालेली आहे, तिबार मतदार नोंदणी झालेली आहे आणि अनेक घोळ समोर झालेले आहे. अनेकांचे पत्ते चुकलेले आहेत, अनेकांना वेगळ्या वॉर्डमध्ये मतदान असल्यामुळे त्या ठिकाणी जाता येणार आलेलं नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं विविध प्रश्न घेऊन हे शिष्टमंडळ गेलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातला जो राज्य निवडणूक आयोग आहे त्या संदर्भात काय काय खुलासा करतं हे महत्त्वाचं आहे. परंतु सध्या तरी दोन्ही निवडणूक अधिकारी हे कुठंही स्पष्टीकरणासह खुलासा देताना पाहायला मिळत नाहीत, केवळ मोगम उत्तरं देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं या बैठकीनंतर म्हणजे सलग 2 दिवसाच्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाच्या हाती काय पडतं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. कारण या 2 दिवसांच्या बैठकीतून या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा होते का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण इतके प्रश्न राज्य निवडणूक आयोग आणि एकंदरीतच अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आलेले आहेत, तशा प्रकारचे पुरावे देण्यात आलेले आहेत. परंतु यामधून सुधारणा झाली तर या शिष्टमंडळाच्या 2 दिवसांच्या बैठकीला यश मानता येईल, त्यांचं फलित मानता येईल. कृष्णात मतदार याद्यांमधील घोळाचा जो मुद्दा आहे तो देशपातळीवर खरं तर सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी मांडायला सुरुवात केलेली होती. अनेक पुरावे सादर करण्यात आले आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यात आले आणि आता तोच मुद्दा घेऊन राज्यभरामधील हे जे सगळे नेते मंडळी आहेत ते एकवटलेले आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत. त्यावेळेसही राहुल गांधींचा आरोप होता की केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर येत नाहीये. आताही पत्रव्यवहार करून राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही. त्यावेळेस ही भेट घेतली जाते, मात्र भेटी दरम्यानही कोणतीच उत्तरं मिळत नाहीयेत. त्यामुळे कोणतीही उत्तरं न मिळवता कुठलंही फलित न मिळता हे सगळं शिष्टमंडळ माघारी जाऊ शकते का, काय वाटतं? नाही, या संदर्भातली मुदत ही निवडणूक आयोगाला दिली जाऊ शकते. त्या संदर्भात सुधारणा करण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो शिष्टमंडळाकडून आणि त्यानंतर वाट पाहिली जाईल की यामध्ये सुधारणा होते का. त्याचबरोबर या ज्या मतदार याद्यांमध्ये काही दुरुस्त्या केल्या जात आहेत का, या राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन निवडणुकीची पुढची प्रक्रिया लागू केली जाऊ शकते का, सुरू केली जाऊ शकते का, हे पाहणं गरजेचं आहे. आणि असं झालं नसेल तर या सर्व विरोधी पक्षांची भूमिका येत्या काळामध्ये काय राहते का, वेगळी राहते का, हे पाहणं गरजेचं आहे. कदाचित रस्त्यावरची लढाई लढवण्याची वेळ आली तर ते देखील लढवण्याची तयारी असल्याचं काही नेत्यांकडून सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळं या 2 दिवसांच्या बैठकीच्या माध्यमातून काय काय सुधारणा होतात यासाठीचा वेळ हा नक्कीच निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे. खास करून यांची मागणी आहे की तुम्ही जे मतदार होतात ते नवीन मतदार नोंदणी आहे ती स्पष्टपणे वेबसाईटवर टाका, त्यांचे पत्ते टाका. त्याचबरोबर ज्या जुन्या मतदार यादीमधला जो घोळ आहे तो निस्तरण्यात यावा आणि तुम्ही जी जुलै 2025ची तारीख निश्चित करण्यात आली आहे ती तारीख पुढे वाढवून घ्या. कारण केवळ तुम्ही केवळ जुलै 2025 नंतर जे मतदार 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत ते कुठं करणार मतदार, कारण त्यांची नोंदणी झाली नाही. जर त्यासाठी त्यांना 5 वर्षाचा कालावधीचा वाट पाहावा लागेल. जोपर्यंत निवडणूक लागत नाही तेव्हा शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी ही सुरू राहिली पाहिजे. कारण अनेक 18 वर्ष पूर्ण झालेले मतदार हे आहेत, त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमची यंत्रणा ही राबवली गेली पाहिजे, अशा प्रकारचं मत देखील या शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केलेलं आहे. कृष्णात या बैठकीमध्ये आक्रमक चेहरा दिसला तो म्हणजे राज ठाकरे यांचा. कारण राज ठाकरे आक्रमकपणे आयोगाला प्रश्न विचारतात, त्यामुळे राज ठाकरेंच्या आक्रमकपणाचा मवियाला कुठेतरी फायदा होऊ शकतोय. कारण या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, निवडणूक आयोगाकडून ही उत्तरं मिळावी म्हणून अनेक महिने प्रयत्न केले जातात आणि आज राज ठाकरे ज्या प्रकारे आपली भूमिका मांडतायत त्याचा कसा फायदा होऊ शकेल?
नक्कीच फायदा होऊ शकतो, कारण राज ठाकरे यांनी देखील यापूर्वी निवडणूक आयोगाला वारंवार अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत पत्र लिहिले गेले होते, अनेकदा खुलासा मागितला गेला होता। त्याचबरोबर इतर राजकीय पक्षांनी देखील या संदर्भातली निवडणूक आयोगाला पत्र लिहिली गेली होती आणि आजच्या बैठकीमध्ये जो यापूर्वीचा सर्व राग जो आहे तो राज ठाकरे यांचा समोर आलेला पाहायला मिळतोय। राज ठाकरे यांनी थेटपणे दोन्ही अधिकाऱ्यांना, जे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आहेत आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आहेत, जे देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रात करतात, असे एस चोक्कलिंगम यांना दोन्ही दिवस धारेवर धरलेला आहे। आजच्या दिवशी तर राज ठाकरे हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले, कारण ज्या मतदार याद्यांमधला घोळ त्यांनी एक एक उदाहरणासहित स्पष्ट केलेला आहे ते पाहता राज ठाकरे येत्या काळामध्ये देखील अशाच प्रकारे आक्रमकपणे निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोलत राहतील। कदाचित महाविकास आघाडीसोबत राहिल्या तर सत्ताधाऱ्यांच्यावर देखील बोलत राहतील, कारण अशा हे सगळे पुरावे देऊन देखील जर राज्य निवडणूक आयोग कोणतीच सुधारणा करणार नसेल तर शिष्टमंडळ हे कोणती भूमिका घेतं हे पाहणं गरजेचं आहे। कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील हे स्पष्ट होईल की आता तुमच्या इतक्या पत्रव्यवहारानंतर देखील तुम्हाला कोणताच खुलासा मिळताना पाहायला मिळत नाही। 2 दिवसाच्या बैठकीमधून काहीच हाती लागत नसेल तर येत्या कालावधीमध्ये नेमकी तुमची दिशा काय असणार आहे महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांची। त्यामुळे येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुका जोपर्यंत मतदार याद्याला घोष निस्तारत नाही, राजकीय पक्षांचं मत सहमती होत नाही, तोपर्यंत घेऊ नका असं स्पष्ट मत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं देखील आहे। खास करून व्हीव्हीपॅट का वापरलं जात नाही, तर तुम्हाला व्हीव्हीपॅट न वापरता तुम्हाला यामध्ये काही गोंधळ गडबड करायची आहे का, पुरावे नष्ट करायचे आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थित केलेला आहे। त्यामुळे जर व्हीव्हीपॅट लावायचे असतील तर तुम्ही वेळ घ्या, परंतु त्याच्यावरच निवडणुका घ्या किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशा प्रकारची थेट मागणी करण्यात आलेली आहे। परंतु बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासंदर्भात जो अधिकार आहे तो थेटपणे राज्य निवडणूक आयुक्तांना नाही किंवा या संबंधित अधिकाऱ्यांना नाही, त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो केंद्र सरकारचा निर्णय होऊ शकतो, केंद्रीय निवडणूक आयोग त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो, त्याचा अधिकार। परंतु व्हीव्हीपॅटचा जो निर्णय आहे त्या संदर्भात मात्र कदाचित राज्य निवडणूक आयोगाला गांभीर्यानं विचार करावा लागू शकतो। खास करून जे प्रभागाचं कारण दिलं जात आहे राज्य निवडणूक आयोगाकडून, कारण एका प्रभागात अधिकाधिक 3 उमेदवार उभे राहत असतील तर तशा प्रकारचं व्हीव्हीपॅट करणं आणि त्या संदर्भातली शक्यता नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हीव्हीपॅटची अपुरी संख्या अशा प्रकारचं देखील मत त्यांनी खुलासा केलेला आहे। यावर त्यांचं मत आहे की तुम्ही निवडणूक पुढे ढकला, त्या संदर्भात तुमची तयारी करा, तुम्ही गेली 4 वर्षे निवडणुकीची तयारी करताय, राज्य निवडणूक आयोग त्या संदर्भात काहीच काय केलं नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झालेली नाही आणि एक महत्त्वाचं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्फत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतात, तर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात आणि गेल्या 4 वर्षामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत तर त्या संदर्भातली तुम्ही काय तयारी केली किंवा गेल्या 4 वर्षात तुम्ही निवडणुका घेण्याविषयी काय तयारी केली, आता तुम्ही इतकी कारणे सांगतायत त्या संदर्भातलं?